4 बहिणींच्या हळदीच्या साड्या आहेत ना, त्या तुम्हाला दाखवते. तर आता तुमची जर कधी या शेवळांची आमटी कधी खवखवत असेल कशाला केल्यावर, तर अशा हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या प्रियाज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर बघा, संध्याकाळची वेळ आहे. इथे दुपारचं आवरून वगैरे जरा आराम केला, त्यानंतर मस्त फ्रेश झाले, हातपाय वगैरे धुवून चहा वगैरे घेऊन झालेलं माझं इथं. आणि मी लागलेली संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला. आणि आज माझ्या आवडीचं स्पेशल मेनू आहे. या पावसाळ्यातील पहिलीच भाजी ही मग बनवणार होती, शेवळांची आमटी. मला तर खूप आवडते आणि म्हणजे आवडते घरातील माणसांना पण मला खूप आवडते. मला पावसाळी भाज्या पर्सनली खूपच आवडतात आणि त्या पण तुम्हाला आता या सध्याच्या सीझनमध्ये म्हणजे जितक्या होता होईल तितक्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीनच. तर बघा, इथे बाबांनी ना शेवळा आणलेल्या आणि त्याच्यासोबत ही पानं लागतात. त्या म्हणजे त्या आमटीत किंवा भाजीत काही भाजी पण बनवतात, पण मी ही आमटीच बनवते. आणि अशा प्रकारे मग ती साफ करायला घेतलेली ओट्यावरच, म्हणजे किचनमध्येच केली असती, पण कसा टाईम लागतो त्याच्यामुळे मग म्हटलं निवांत अशी हॉलमध्ये बसूनच मग आपण साफ करून घेऊ आणि तुमच्यासोबत पण शेअर करीन ही म्हणजे कशी साफ करतात ती. मी म्हणजे पहिले बनवायची ना, लग्न झाल्यावर इतकं काय मला जास्त जमत नव्हतं, पण आता मला ही आमटी जास्त करून म्हणजे जमायला लागली बनवायला. पहिले ना अशी खवखवायची कधी, म्हणजे अशी सांगू का, इतकं काही लक्ष नसतं त्याच्यामुळे. थंड मेन म्हणजे ही भाजी बनवताना अजिबात थंड पाण्याचा वापर नाही करायचा. गरमच पाणी वापरायला लागतं याच्यासाठी. आणि व्यवस्थित साफ करताना पण काळजीपूर्वक साफ करायला लागते. बघा, वरचं जे आवरण असतं ना, कवर, तो काढून घ्यायचा आणि मध्ये असा जो पिवळा असा माशीची जशी गाबोली असते बघा, ती तसा जो असतो ना भाग पिवळा तो काढून टाकायचा, तो अजिबात घ्यायचाच नाही. बघा, अशा प्रकारे सुरीने कट करून टाकायचा तो. आणि जो हा इकडा समोरचा असतो ना, तोच भाग घ्यायचा, त्याच्यामुळे मग खवखवत नाही. आणि मेन म्हणजे ही भाजी जेव्हा तुम्ही साफ करायला घ्याल ना, तेव्हा थोडासा हाताला तेल लावून घ्या, कारण कसा आलूची पानं आणि ही जरा खवखवण्याची जास्त शक्यता असते. हाताना खाज येते, मग त्याच्यामुळे थोडा तेल लावून घ्या. मी पण हाताना तेल लावून घेतलेलं बघा, तुम्हाला असं थोडं वाटतच असेल, ज्याच्याने ना मग इतकं काही खाज वगैरे सुटत नाही. तर बघा, अशा प्रकारे सर्व शेवळा मी साफ करून घेतल्या व्यवस्थित अशा. तुमच्याकडे पण बनवतात का ही भाजी किंवा आमटी? आणि कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून कळवा. आणि कोणत्या कोणत्या पावसाळी भाज्या तुमच्याकडे बनवल्या जातात त्या पण मला कमेंट करून कळवा. म्हणजे ज्या ज्या मला माहिती नसतील मग त्या पण मी सर्च करून म्हणजे आणायला सांगेन आणि मग बनवत जाईन. तर बघा, इथे मी शेवळांची सर्व भाजी ही साफ करून घेतली. मला ही उकडवायची होती. जर भाजी एकदम बारीक भाजी बनवायची असते ना, तर मग छोटी छोटी कट केली असती, पण मला ही उकडवून त्याची आमटीच बनवायची होती. म्हणून मग त्याचे असे 2-2च भाग करून घेतले आणि पानं पण अशी 2-2 भाग करून चांगले कट करून घेतले. आणि मग आलेली मी बघा इकडे किचनमध्ये. हे जेव्हा मी कट करत होते ना, तेव्हा किचनमध्ये मी गॅसवर पातेलं भरून पाणी ठेवलेलं, जे गरम करण्यासाठी. कारण ही भाजी बनवताना जवळ असा थंड पाण्याचाच मला वापर नव्हता करायचा, म्हणून एक पातेलच भरून ठेवलेलं मी तापवून. धुण्यापासून ते सर्व भाजी म्हणजे पूर्ण भाजी शिजेपर्यंत याला गरमच पाण्याचा वापर करायचा. तर बघा, इथे तो बाजूला पातेला दिसत असेल बघा तुम्हाला, त्याच्यात मी पाणी गरम करायला ठेवलेला आणि या दुसऱ्या पातेल्यामध्ये घेतलेलं त्यातीलच पाणी धुण्यासाठी शेवळा कट करून घेतलेल्या त्या. तर बघा, इथे मी व्यवस्थित असं धुवून घेतले त्या आणि पुन्हा मग त्याच पातेल्यात थोडं पाणी घेऊन उकडवण्यासाठी ठेवून दिलेलं. चांगलं म्हणजे 2 ते 3 उकळे येऊन द्यायच्या. धुवून घेतले ना का मग तेच पाणी आपल्याला म्हणजे उकडलेलं पाणीच आपल्याला आमटी बनवायला पण कामास येतं, म्हणून धुवून घ्यायचं. आणि मग उकडवून घेतल्या चांगल्या मस्त. पहिले तर माझ्या ही सासरच्या माणसांना म्हणजे भाजी आवडतच नसायची, आमटी वगैरे, कारण ती खवखवायची. मला जसं माझं लग्न झालं ना, माझी आई बनवते या सर्व भाज्या आणि आईला मस्तच जमतात. तर जसं माझं लग्न झालं ना, तसं मग मी जेव्हा कधी या भाज्या अशा बनवायच्या असतील ना, तर प्रत्येक वेळेला आईला फोन करून विचारायची की तू कशी करते तसं सांग, म्हणजे मग मी पण तशीच करेन आणि मग माझी पण तुझ्यासारखीच भाजी होईल किंवा आमटी होईल.
तर बघा यावेळेस फक्त मी तिला विचारलं नव्हतं, माझ्या बहिणीला विचारलेलं, पण माझी छोट्या बहिणीला विचारलेलं, कारण त्यांच्या घरी ना सततच बनवतात अशी आमटी पावसाळ्यात, आणि तिची पण छान होते आमटी, म्हणून मी आता तिला पण विचारलेलं. कारण आई मला अशी म्हणजे बोलत असते की एवढी वर्ष झाली लग्न होऊन, प्रत्येक वेळेला तू जेव्हा ही भाजी करते तेव्हा मला विचारते, आता मला बोलायला नको म्हणून मी तिला फोन करून विचारलेलं. तशी पण मला आता जमते, पण बघू म्हटलं, म्हणजे विचारलेलं बरं. तर बघा इथे मी उकडवत ठेवलेली आहे, आणि हे उकडवत होतं तोपर्यंत याच आमटीची मी तयारी करत होते बघा. कांदा चांगला साफ करून घेतला, त्याची सालं वगैरे काढून, आणि उभा असा कट करून घ्यायचा फक्त, कारण आपल्याला त्याची प्युरीच अशी बनवायची आहे. तर बघा इथे कांदा व्यवस्थित कट करून घेतला, लसूण वगैरे निवडून घेतला मी, जितका लागेल तेवढा या आमटीसाठी ना. आपण म्हणजे सांगू का, ही भाजी नेहमीची भाजी वगैरे करतो ना तशी नाही, ही जरा अशी वेगळी पद्धत आहे हिची. आणि म्हणजे तशी पण बनवतात, डायरेक्ट आपण कांदा छोटा कट करून फोडणी द्यायची, तशी पण बनवतात, पण अशी बनवली ना का मग मस्त अजून टेस्ट चांगली येते. तर बघा इथे कांदा आणि लसूण व्यवस्थित असं साफ करून घेतलं मी, कांदा कट करून घेतला, आणि एका कढईमध्ये चांगला कांदा आणि लसूण भाजायला घेतला. तेल न टाकता फक्त तेल, म्हणजे तसा पण चुलीतच भाजलेलाच कांदा चांगला असतो या आमटीसाठी, किंवा कोणतीही भाजी आपण बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये कांदा आणि लसूण चुलीत भाजलेला चांगला असतो. पण आता यावेळेला मी चूल नव्हती पेटवली, आणि मग ते बरंच टाईमपास झाला असता, आणि गॅसवर डायरेक्ट भाजायला पण कसं इतकं मला हे नाही वाटत ते बरोबर, म्हणून मी कढईतच मग कांदा कट करून कांदा आणि लसूण असा सुकाच भाजून घेतला, तेलाचा वगैरे वापर न करता. मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण आणि कांदा चांगला भाजून घेतला. त्याच्यात अजून चांगली टेस्ट येण्यासाठी बघा धणे घ्यायचे, अख्खे धणे, ते पण याच्यात चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे धण्यांची तर टेस्ट खूपच छान येते या आमटीला. तुम्ही बघाच एकदा या पद्धतीने करून, आणि तुमची पण ही आमटी म्हणजे या आमटीचे फॅनच होऊन जाल. लहान मुलं आहेत ना, जास्त करून या पावसाळी भाज्या किंवा आपल्या या रानातल्या भाज्या खायला जास्त मागत नाही, पण माझी काव्याला ही भाजी आवडते, म्हणजे आवडते तिला. ती कधी पण म्हणजे मामाच्या घरी जाते ना, या वेळेला सुट्ट्या असतात, आणि याच वेळेला ही शेवळांची भाजी जास्त करून असते, आणि मामांच्या घरी म्हणजे माझी आई ही आमटी नेहमीच बनवत असते, म्हणून तिला आवडते ही आमटी. तर मग तिला पण आता ही माझ्या हातची पण आमटी आवडलेली, अशा पद्धतीने बनवून बघा, म्हणजे तुमची लहान मुलं पण आवडीने खातील. तर बघा इथे कांदा लसूण आणि धणे मस्त असं खमंग भाजून घेतलं, आणि याचा जो वास येत होता ना, म्हणजे मस्तच वास येत होता किचनमध्ये, पूर्ण कांदा लसूण आणि धण्यांचा भाजलेला. काढून घेतला मी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि थोडं थंड होऊ दिला, आणि मग मिक्सरमध्ये मस्त त्याची पेस्ट बनवून घेतली. तोपर्यंत इकडे त्याच कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं, त्याच्यात तमालपत्र, जिरं, लवंग, आपली दालचिनी, आणि काय घेतलेलं स्टार फूल, असे म्हणजे जे जे होते ना माझ्याकडे अख्खे मसाले ते घेतलेले, आणि मग त्याची पण खूप छान टेस्ट येते. आणि म्हणजे सांगू का, जर तुम्ही कोणी नॉनव्हेज म्हणजे खात असाल, आता मी तर खाते, मटणाची सेम मटणसारखी टेस्ट येते या शेवळांच्या आमटीला. बघाच तुम्ही म्हणजे कधी ट्राय करून अशा पद्धतीने. चांगलं ते अख्खे मसाले तेलावर परतवून घेतले, आणि त्याच्यानंतर हे जे आपण वाटण बनवून घेतलेले ना कांदा लसूण आणि जिऱ्याचं, ते त्याच्यावर टाकून मस्त तेलात, गरम तेलात, कडकडीत तेलात फ्राय करून घेतलं ते सर्व. बघा छानच असा खमंग असा वास येत होता यावेळेला, आणि काय सांगू मी तुम्हाला. आणि काव्या ही फोडणी जेव्हा मी दिली ना, तेव्हा काव्या आलेली किचनमध्ये, आणि बोलत होती की मम्मी सेम मामांच्या आईसारखी तुझी आता या भाजीचा वास येतोय. ती एक प्रकारे आजीबाईच आहे, तिला म्हणजे लगेच समजतंय का हां आता आज जेवण मस्त झालं असेल, वासावरूनच तिला समजतंय. तर बघा इथे हे सर्व मी मस्त असं तेलावर परतवून घेतलं, कांदा लसूण ज्यांनी मस्त असं तेल ओढून घेतलेलं बघा. आणि इथे जे मी उकडवत ठेवलेली ना शेवला कट करून, ती पण आता जवळजवळ म्हणजे उकडवून झालेली. सुरुवातीला मी हे जे उकडवत ठेवलेलं ना त्यावेळेला तोपर्यंत कांदा लसूण वगैरे म्हणजे हे पटकन झालं, कांदा लसूणचं वाटण फ्राय वगैरे करून. मग थोडा वेळ मी गॅस फक्त बंद करून ठेवलेला, कारण कसं मग ते करपलं असतं, कढईला खाली चिकटलं असतं म्हणून. आणि तोपर्यंत इकडे बघा मग ही शेवला जी मी उकडवलेली ना, ते मिक्सरच्या भांड्यात थोडा वेळ फक्त थंड होऊ दिली, कारण थंड पण जास्त करून होऊन नाही द्यायची. थोडा वेळ फक्त एक दोन वाफ निघाल्या त्याच्या फॅनखाली मिक्सरचा भांडा नेऊन ठेवलेला मी, आणि मग थंड झाली ना तेव्हा लगेच त्याची मी मिक्सरला अशी पेस्ट बनवून घेतली. थोडीशी ठेवलेली मी या पातेल्यातच, कारण थोडा असं कणीदार आमटी असली ना की मग छान लागते ही. एकदम पूर्ण पेस्ट नाही करायची, कारण आपण अगोदरच कांद्याची वगैरे पण पेस्ट केलेली आहे ना त्याच्यामुळे.
तर बघा इथे मग मी हे थंड होऊ दिलं आणि त्यानंतर मिक्सरवर ही पेस्ट बनवून घेतली बघा. आणि त्यानंतर पुन्हा मग गॅस चालू केलं इकडं कांदा लसूणचं. इतका वेळ नाही, फक्त 2 ते 3 मिनटं फक्त मी बंद केलेली गॅस. आणि मग इकडे परत जे आपण आपले याच्यात घरगुती मसाले मी एका साईडला काढून ठेवलेले वाटीमध्येच. मसाला, हळद, हिंग मी सुरुवातीला टाकायला विसरले तो, आणि गरम मसाला परत तेलावर असं टाकून मस्त फ्राय करून घेतलं खमंग. तेलावरच मसाले वगैरे टाकले ना, काही क्या मिक्सरमध्ये जी पेस्ट बनवतात ना त्याच्यातच टाकून मिक्स करून याच्यात टाकतात, पण मी ही डायरेक्ट तेलावरच टाकते मसाले वगैरे. आणि ते पण पुन्हा तेलावर मस्त परतवून घेतले. आणि खोबऱ्याचं वाटण होतं ते पण त्याच्यात टाकून मस्त फ्राय करून घेतले. याच्याने पण खूप छान टेस्ट येते खोबऱ्याने पण वाटणाने या. तर बघा ते पण मस्त असं तेलावर छान परतवून घेतलं. तेल असं अजिबात राहिलंच नव्हतं बघा, पूर्ण खेचून घेतलेलं त्या कांद्या लसूणच्या वाटणाने तेल. आणि जास्त पण तेलाचे काय म्हणजे टाकलेलं मी बऱ्यापैकी, आणि बरोबर आलेलं तरी वगैरे खूप छान आलेली या आमटीला. आणि त्यानंतर बघा पूर्ण म्हणजे फ्राय करून झाल्यानंतर मी त्याच्यात जे आपण उकडलेल्या शेवलांची पेस्ट बनवलेली ना ती, आणि जे उकडवलेलं पाणी होतं ना तेच याच्यात टाकायचं. म्हणजे गरमच पाणी टाकायचं कधी पण, म्हणजे बनवायची असेल ना कुठेही थोडंसं जरी आपल्याला टोमॅटो वगैरे धुवून घ्यायचं असेल ना तरी गरमच पाण्यात धुवून घ्यायचं. तर बघा इथे मग तेच मी गरम उकडवलेलं पाणी होतं ना ते टाकून जितकी आपल्याला पातळ हवी ना तितकं पाणी टाकायचं. आणि तसं पण ही थोडी थंड झाली ना की जाड होऊन जाते, म्हणून थोडं जास्तच पाणी टाकलेलं मी बघा. आणि जेव्हा मी जेवायला घेतलेले ना तेव्हा खूपच अशी जाड झालेली. इथे बघा लगेचच मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून झाकण देऊन ठेवून घेतलेलं बघा. एक उकळी येईपर्यंत फक्त हे झाकण देऊन ठेवलेलं मी. आणि खरंच यावेळेसची शेवलांची आमटी मला तरी खूपच आवडली. माझ्या हातची शेवलांची आमटी, नाही तर मला कधी पण माझ्या आईच्याच हातची शेवलांची आमटी आवडते. बघा इथे उकळी आल्यानंतर किती छान कलर आणि तरी पण खूप छान आलेली. तर बघा इथे मी ना आता या वेळेला टोमॅटो कट करून टाकलेला. सुरुवातीला नव्हता टाकला, कारण मी पहिले ना सुरुवातीला टाकायची तेलावर या भाजीत म्हणजे शेवलांच्या टोमॅटो. तर आता असा विचार केला की मागून टाकीन, म्हणजे खवखवणार नाही असा. थोडी तरी खवखवाचीच, माझी दरवर्षी थोडी खाज यायचीच ही आमटी खाल्ल्यानंतर. पण आता मी अशी पद्धतीने बनवली ना अजिबातच खवखवली नाही. आणि म्हणून मग मी विचार केलेला की थोडी प्रोसेस आपली चेंज करावी. त्यानंतर मग एक उकळी आल्यानंतर मग टोमॅटो मी छोटासा कट करून टाकलेला बघा. आणि मस्त तसा वास पण येत होता. आणि मला असं झालेलं की कधी म्हणजे उजेड होता, म्हणजे व्हिडिओ शूट करायचे असले ना का रात्रीचे अशी चांगले व्हिडिओ शूट होत नाही माझ्याच्याने. म्हणजे असा उजेड पण थोडा बाहेरून खिडकीतून आला की चांगलं वाटतं, म्हणून मी लवकरच ही बनवलेली आणि तुमच्यासोबत पण शेअर करायची होती त्याच्यामुळे. आणि जवळजवळ माझी 6:30पर्यंत आमटी बनवून झालेली. आणि मला झालेले कधी 8-8:30 वाजतात आणि ही भाजी घेते. पण काव्यात काही थांबली नव्हती. काव्याला मी अगोदरच जेवण दिलेलं आणि या आमटीसोबत मी माठाची भाजी पण बनवलेली आहे, आणि भात आणि पापड आणि आंबे, आपले सध्याचे सीझनमधले आंबे. मस्त असं जेवण करून झालेलं आमचं रात्रीचं. तर बघा इथे आता माझं रात्रीचं सर्व जेवण वगैरे झाला. तुम्ही बघितलेच की मस्त जेवण झालं खरंच. म्हणजे या पावसाळ्यातली पहिल्यांदाच मी आज ही शेवळ्यांची आमटी खाल्ली. मस्त टेस्ट होती. दरवर्षीपेक्षा यंदाचीच मला टेस्ट ही जास्त आवडली शेवळ्यांची आमटी. तुम्ही एकदा जर नसेल कधी करत ना, आणि जर तुमची जर कधी या शेवळ्यांची आमटी कधी खवखवत असेल कशाला केल्यावर, तर अशा पद्धतीने करून बघा. खूपच छान झालेली. आणि काव्याला पण आवडली. काव्या कधी जास्त करून खात नाही ही आमटी, पण तिला पण खूप आवडली. तर बघा आता जेवण वगैरे करून आलेली रूममध्ये. बरीच ब्लाऊज वगैरे शिवायची आहेत लग्नाची, हल्दीची, माझी पण आणि माझ्या बहिणींची पण. तर मी तुम्हाला मागच्या काही ब्लॉगमध्ये दाखवलेलंच की साड्या आणायला गेलेली मी पनवेलला काही दिवसांपूर्वी. तर त्याच साड्या आता मी तुमच्यासोबत शेअर करते. काही म्हणजे माझ्या आहेत, काही मी आहेरासाठी आणलेल्या आहेत, आणि काही बहिणींच्या पण मी माझ्यासोबतच इकडेच घेऊन आले, कारण शिवते मीच ना, त्याच्यामुळे मग आता म्हटलं तुमच्याशी शेअर कराव्या त्या साड्या ज्या मी आता आणल्यात त्या. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा यापुढे, आणि मला सांगा की म्हणजे कुठली साडी चांगली आहे. आणि माझी पण मी तुम्हाला साडी दाखवते. फक्त लग्नाचा घागरा मी म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लग्नाच्या व्हिडिओमध्ये दाखवीन, कारण तो सध्या माझ्याकडे नाही. मी स्टिच करण्यासाठी तब्येत बिघडली ना, त्याच्यामुळे मग माझी आणि माझ्या बहिणींची लग्नाच्या घागऱ्याची जी ब्लाऊज वगैरे स्टिच करायची आहेत ना, ती मी दुसरीकडे दिल्यात, कारण तेवढी सध्या माझी कॅपॅसिटी नाही. फक्त ही हल्दीचे वगैरे मग मी शिवणार आहे. तर बघा मग मी आता तुम्हाला या साड्या दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा.
चला तर मग बघा, मी आता पहिल्यांदा आमच्या ज्या 4 बहिणींच्या हळदीच्या साड्या आहेत ना त्या तुम्हाला दाखवते. तर आता हे बघा, अशा आहेत साड्या. पहिल्यांदा दाखवते मी चारही पण खोलून. या अशा 4 आहेत साड्या या हल्दीचा लुक करण्यासाठी. मस्त म्हणजे एकदम म्हणजे असं न फुगण्यासारखे आहेत आणि ब्लाऊज पण मस्त त्यांच्यावरचा आहे. ते बघा, एम्ब्रॉयडरी केलेली आहे, भरलेलीच ब्लाऊज आहेत. म्हणजे आम्हाला भरायला पण नको, साखरपुड्याची जामच गडबड झालेली अशी आहे. ही स्लीव्जला डिझाईन आणि ही बॅकनेकला आणि पण स्लीवला आणि ग्रीन कलरचा असा ह्याच्यावर हा ब्लाऊज आहे. आणि ही आहे अशी पिंक टाईप साडी आहे. आणि ही साडी माझी आहे, ते पण मी तुम्हाला सांगते. ही साडी माझी आहे. माझ्याकडे ना काठाची साडीमध्ये हिरव्या कलरची काठाची साडी किंवा हिरवी काठाची साडीच नाही आणि मला हा कलर पण आवडला म्हणून मी हा कलर माझ्यासाठी चॉईस केला. आणि मस्त अशी म्हणजे छान आहेत साड्या, मस्त आहेत. असं त्याचा पदर आहे, जरा जवळ आणतो. असं पदर आहे मस्त हिरवागार आणि झाला माझा होते मस्त असा हिरवा पदर आहे. अशी साडीच नव्हती माझी काठाची, मेन म्हणजे हिरव्या कलरची डायरेक्ट हिरवागार काठाची साडीच नव्हती. पण पूर्ण आहे, पण नुसता पदर तरी म्हटला असलेली किंवा बॉर्डर ब्लाऊज असेल तरी साडी एखादी तरी ठेवावी म्हणून ही साडी मी माझ्यासाठी घेतली. आणि मला साडी आवडली. म्हणजे त्यांच्या मस्त आहे, पण त्यांच्या आहे हिरवा कलर म्हणून त्यांनी वेगवेगळे कलर घेतलेत. हे बघा, हा एक ब्लू कलर आहे, सेम तेच आहेत. आता फक्त पॅटर्न तेच आहेत, फक्त ब्लाऊज त्यांचा असं आहे. ही पॅरट कलर आहे, एक ही मोर पंखी कलर आहे. अशा आहेत 4 आमच्या हल्दीच्या साड्या, चौकींच्या 4 बहिणींच्या हल्दीला लावण्यासाठीच्या. सध्या राहते तशाच, नंतर गड्या घालीन त्यांच्या परत. आणि आता आहेरासाठी ज्या घेतल्यात ना त्या साड्या माझ्या आजी, म्हणजे आमच्याकडे ना लग्न असेल ना तेव्हा मागे आंघोळीला नाहण्यासाठी मागे राहतात ना त्यांच्यासाठी पण साड्या आणतात टाकासाठी. तरी आमच्या आजीबाईसाठी मोठ्या आईसाठी माझ्या म्हणजे 10 वारी साडी लागते त्यांना. सिंपलच लागतात तिला जास्त करून, तिला म्हणजे अशी पातळच आवडतात लावायला पण. तर ही साडी घेतली तिच्यासाठी पिंक कलर मध्ये. आणि ही मला आधीच आवडली म्हणून घेतली मी, पण मस्त एकदम नरम आहे. म्हणजे इतर वेळेस पण कोणाचा अचानक लग्न वगैरे काय असलं तर टाकायला लागतात म्हणून ही साडी घेतली मी. पिंक कलर आहे आणि जर नसेलच कुणाला टाकायची झाली तर मग मी आहेच लावायला. आणि ही घेतली मग साडी तशी, नाही जर कोणाला टाकायला लागली तर मग मी. आणि ही माझी आई आणि माझी काकी म्हणजे नानी चुलती त्या पण मागे असतात ना असे, म्हणजे नानाला नवऱ्याच्या भावाचं लग्न आहे तर नवऱ्याच्या मागे राहण्यासाठी अंघोळीला राहतात ना तेव्हा त्यांनी साड्या टाकतात आमच्या इकडं. तर बघा या व्हाईटमध्ये घेतल्या, व्हाईटमध्येच पाहिजे होत्या म्हणजे त्यांना. तर मी बोलले मी व्हाईटमध्ये घेईन. तर या अशा साड्या आहेत आता जशा निघल्यात बघा या साड्या, अशा गोल्डनवाली बॉर्डर आणि हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज त्याच्यावर. दोघींना पण सेमच घेतल्या ते. अशा आहेत त्या साड्या आहेरासाठीच्या. बाकीच्या साड्या आता म्हणजे लग्नाचा घागरा वगैरे मी बाहेरच शिवायला दिले, कारण माझे तेवढे आता सध्या कॅपॅसिटी नाही. त्या पण दाखवले असते मी तुम्हाला, पण ते दाखवण्याच्या अगोदरच मी शिवायला नेऊन दिले बहिणींचे पण आणि माझे पण दुसऱ्या टेलर पण. कधी मी माझी ब्लाऊज अशी दुसऱ्या कुठे शिवायला दिलीच नव्हती अजूनपर्यंत. पण आता जरा तब्येत पण डाऊन आहे आणि म्हणजे घाई पण होईल माझी जास्त, कारण ही पण आता मला त्याच्यातला एक जाईल म्हणजे एक दुसरी बहीण शिवते ती शिवील, बाकीची 3 आणि दुसरी अजून आहेत ती पण माझ्या आत्याचं वगैरे पण आहेत अजून, ती पण मला शिवायला लागते म्हणून ती मी लग्नाची दिली शिवायला दुसरीकडे. तर अशी माझी साड्यांची छोटी मोठी खरेदी. आता या तरी काय माझ्या नव्हत्या पण मी तरी पण मी तुम्हाला दाखवलं, कलर माझी दाखवीन म्हटलं. ही साडी आहे ना मला कुठे गेली ती माझी, ही साडी मला काव्याच्या बाप्पाने घेतली ॲनिव्हर्सरीला गिफ्ट म्हणून. मग त्याच सेम म्हणजे त्यांच्याकडूनच घेतली हो, दुसरी कुठली घ्यायच्यापेक्षा मग हीच मला दिलेला आहे आणि त्यांच्या पण सेम आहेत ना तशाच. मग त्याच्यातच माझी पण ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून ही साडी. तर अशी आहे माझी छोटी मोठी साड्यांची खरेदी. तुम्हाला आवडली का माझी ही साडी? माझी या साडीचा कलर मला कमेंट करून कळवा आणि मला कशी दिसेल ते पण कमेंट करून कळवा. चला तर मग झाली शॉपिंग, इतकीच दाखवायची होती तेवढी. व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे, पण ही क्लिप इथेच एंड करते मी. चला तर मग बाय. कशी शॉपिंग आहे ती मला कमेंट करून कळवा आणि माझी साडी कशी वाटली ती पण कमेंट करून कळवा. ओके.